श्री स्वामी समर्थ. मस्त अशी झणझणीत गवारीची भाजी सोनाक्षी रेसिपीमध्ये मी स्वाती तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते. त्याकरिता लागणारे साहित्य: गवार घेतलेली आहे, 7 ते 8 हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, जिरं, मोहरी. आता कढई तापायला ठेवली, त्यामध्ये 2 पडी तेल घातले. जिरं मोहरी टाकूयात. जिरं मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला जिरं मोहरी तडतडू द्यायचे. त्यानंतर बारीक कट केलेला लसूण घालायचा. खूप सुंदर अशी ही गवारीची भाजी लागती, खूप लवकर होती. तुम्हाला यामध्ये धान्यांचा कूट टाकायचा तरी तुम्ही टाकू शकतात, पण ह्याप्रमाणे करून बघा. आता आपण हिरवी मिरची जाड मिडियम साईजची कट करून घातली. छान अशी हलवायची मिरची, तेलामध्ये छान होऊ द्यायची. आपल्याला त्याच्यामध्येच हळद पावडर घालायची आहे. हळद पावडर पण छान हलवून घ्यायची. तेलात टाकल्यामुळं हळद पावडर गवारीला खूप छान असा कलर येतो. टेस्ट पण खूप छान लागते खायला आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने आहे. तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आता आपण धुवून घेतलेली गवार टाकून घेणार आहोत. गवार टाकल्यानंतर छान अशी आपल्याला भाजी हलवून घ्यायची आहे. पूर्ण हलवून घ्यायची भाजी आणि नंतर आपल्याला त्यामध्ये आता खूप बघा छान अशी हलवून घेतली भाजी. आता आपल्याला अर्धा ग्लास आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचे आहे. मी थंड पाणी घातले, तुम्ही गरम पाणी घाला. छान अशी मस्त आता झाकण ठेवून द्यायचे. आता बघा आपल्या भाजीला अशी उकळी आलेली आहे. छान अशी शिजू देण्याकरता आपल्याला पाणी घालायचे आहे. आता आपल्याला हलवून घ्यायची. मीठ टाकू आपण चवीनुसार. भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे. खूप छान अशी ही गवारीची भाजी लागते. खूप टेस्टी पण लागते आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. परत आपल्याला झाकण ठेवायचे आहे. परत वाफ येऊ द्यायचे. आणि बघा आता आपलं गवारीची भाजी शिजत आलेली आहे. नंतर आपण एक शेंग घेऊन ती दाबून बघायची शिजली का नाही. आता बघा शिजण्यात आलेली आहे. तोपर्यंत थोडंसं पाणी आटेपर्यंत आपली गवार अशी छान होऊन जाईल, शिजून जाईल. बघा खूप सुंदर अशी आपली गवारीची भाजी होते. सोपी आहे पण छान लागते. गवारीची भाजी झालेली आहे आपली. बघा पूर्ण पाणी आटू द्यायचे. आता किती सुंदर दिसते. त्यानंतर मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातल्यानंतर खूप छान जास्तची घालायची, खूप सुंदर लागते. आता मस्तपैकी हलवून घ्यायची आणि आपली गवारीची भाजी खायला तयार आहे. रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.